1997मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा आई झाले, तो मोमेंट डिस्क्राईब करा म्हणतात आपल्याला कुणालाच डिस्क्राईब करता येणार नाही आहे, की काय ते फीलिंग असतं. तिथून ते मी तिचं बालपण खरंच एन्जॉय करत होते. कामं, करियर, फॅमिली, एव्हरीथिंग बॅलन्स तो करत होते. मग तेव्हा पाळणा घर पहिल्यांदा मला तिला सिलेक्ट करायला लागलं तिच्यासाठी. तेव्हा मी बघितलं, की त्या एक बाई होत्या ज्यांनी ना खूप मनापासून मुलं आवडतात म्हणून पाळणा घर छोटंसं सुरू केलं होतं. सो मी तिला तिकडे घातलं पाळणाघरामध्ये आणि मग तिथे चर्चा मग पालकांच्या, की अहो कुठली शाळा, काय फॉर्म कुठला भरणार आहात, काय केलं आहे तुम्ही, काय विचार. तर ही अँक्झायटी पेरेंट्सची खूप जास्ती तिथे सुरुवात झाली. तेव्हा मी लक्षात घेतलं, की अरे नाही थांबा, आय डोंट नीड टू बी अँक्शियस. मला आधी समजून घ्यायला पाहिजे. छोटंसं पॅकेट माझ्याकडे जे आलं आहे सरप्राईज ते, आणि जिच्यावरती माझा सर्वात जास्ती जगामध्ये सर्वात जास्ती प्रेम तिच्यावरती आहे. तिला जर मला मोठं करायचं म्हणजे काय करायचं आहे, तर 2 गोष्टी. एक म्हणजे तिला तिच्या करिअरमध्ये किंवा अर्थार्जनाचं काहीतरी तिला एक इंडिपेंडंट व्हावी इथपर्यंत तिला शिकवायचं आहे. आणि दुसरं म्हणजे एक उत्तम ह्युमन बीइंग व्हावी, इमोशनली वेल बॅलन्स्ड असावी, सोसायटीमध्ये एक बॅलन्स्ड इंडिव्हिज्युअल म्हणून असावी. अशा पद्धतीने मला 2 गोष्टी करायच्या आहेत. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे तिचं आणि माझं नातं जपायचं आहे. म्हणजे जरी ती मोठी होऊन आता उडून गेली तिच्या जर्नीला, तरी आयुष्यभर तिच्यातला आणि माझा कनेक्ट जो आहे, तो म्हणजे काहीही झालं तरी मम्मा आणि मला ती, असं ते एक नातं, हे जपणं मला गरजेचं वाटत होतं. सो ह्याच्यासाठी मी काय करायला पाहिजे? मग शिक्षण महत्त्वाचं आहे, एज्युकेशन म्हणजे एक विलेज लागतं ना तुम्हाला मूल मोठं करायला. मग त्या विलेजचा पार्ट असतो, की शाळा आहे, पाळणाघर आहे, तुमचे फ्रेंड्स, फॅमिलीज, हाऊस हेल्प्स, या सगळ्या गोष्टी पार्ट ऑफ द विलेज तयार होतात. पण आधी शिक्षण म्हणजे काय? शाळा म्हणजे बोर्ड्स, आता इतके बोर्ड्स आणि येते, मी म्हटलं काय आहे ते समजून घेऊया. सो मी थोडं तेव्हा असे ना एफर्ट्स घ्यायला लागायचे, पुस्तकं वाचायला लागायची, जे कृष्णमूर्ती आहेत, म्हणजे ChatGPT नव्हतं उत्तरं द्यायला. सो तेव्हा मी थोडंसं रिसर्च सुरू केला. तेव्हा असं लक्षात आलं, की एज्युकेशन म्हणजे नक्की काय? कसं हे लर्निंग कसं झालेलं आहे? काय मुलं कशी शिकतात? आधी पण तर शिकतच होतीत ना या बोर्डाच्या आधी. मग तेव्हा मी बरंचसं वाचन केलं. त्याच्यात आधी आपल्याकडे गुरुकुल सिस्टम होती, जिथे मुलं गुरुच्या घरी जाऊन राहून शिकायची. त्याच्यानंतर 12 बलुतेदार होते गावामध्ये, की जे स्वयंपूर्ण खेडं असायचं. तिथे लोकं त्यांची काळजी घ्यायचे आणि ते स्किल्स त्यांना द्यायचे, सर्व्हिसेस द्यायचे. त्यांची मुलं आई-वडिलांकडनं पारंपरिक विद्या घेऊन स्किल्स शिकायचे. मग काही वर्ण होते तर म्हणजे क्षत्रिय असाल तर तुम्हाला वॉरफेअर आणि या सगळ्या नॉलेज तुम्हाला दिलं जायचं, किंवा बिझनेसचं वगैरे, हे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने घडत होत्या. त्याच्यानंतर जेव्हा ब्रिटिशर्स इकडे आले आणि आपल्याकडे ती सिस्टम सगळी त्यांनी रिवॅम्प केली. आणि ऑफकोर्स ब्रिटिशर्स आले आणि ते रिवॅम्प्ड अँड ग्लोबलीसुद्धा रेनेसान्स, इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन, या सगळ्या गोष्टी सुरू असल्यामुळे लागणाऱ्या स्किल्स वेगळ्या, स्टँडर्डाइज्ड जॉब रोल्स वगैरे व्हायला लागले, रिक्वायरमेंट. त्या अनुषंगाने ते शिक्षण बदलत गेलं. मग आपल्या सगळ्या पुरातन गोष्टी मागे पडल्या आणि मग स्टँडर्डाइज्ड एज्युकेशनच्या सिस्टम्स आल्या, की जिथे युनिव्हर्सिटी ते त्यांचे करिक्युलम्स क्रिएट करायचे. असे करत करत पुढे मग शेवटी असं लक्षात आलं, की मॅट्रिक्युलेशनसाठी एक काहीतरी त्याला एक सिस्टम पाहिजे. मग CBSE बोर्ड आला 1952 का काहीतरी, यू कॅन, आय डोंट नो एक्झॅक्ट इयर नाही आठवत आहे. मग तिथे परत तिथे सिलेबस, करिक्युलम, असेसमेंट्स, या सगळ्या गोष्टी यायला लागल्या. पण त्याच्या पुढे मग लक्षात आलं, की स्टेट्सना ते अथॉरिटी द्यायला पाहिजे, कारण मुलं शिकतात फ्रॉम नियर टू फार, म्हणजे तुमचं मातृभाषा आणि ह्या सगळ्यातलं शिक्षण खूप त्यामुळे स्टेट बोर्ड सुरुवात झाले हळूहळू. आणि मला फारच छान आहेत, आत्तासुद्धा स्टेट बोर्ड्स अतिशय सुंदर आहेत. मग CBSE होतं सेंट्रलाइज, म्हणजे तुमच्या बदलीची नोकरी असेल तर तुम्हाला देशभरामध्ये कुठेही सेम सिलेबस मिळेल. मग ICSE आला, जो केम्ब्रिज इन्स्पायर्ड होता, म्हणून तो पण एक प्रायव्हेट स्टँडर्डाइज सेंट्रल बोर्ड होता, बट थोडा वास्ट आहे. मग त्याच्यानंतर मग एक्सपॅट्स, म्हणजे बाहेरची लोकं युरोप आणि US मधली इंडियात यायला लागली. मग त्यांना कॉमन एज्युकेशन पाहिजे म्हणून IB आलं. मग जी मुलं जरा न्यूरो डायव्हर्जंट असं, स्पोर्ट्स आणि या सगळ्यामुळे त्यांचे लर्निंग स्टाईल्स वेगळ्या असतील, तर त्याच्यासाठी NIOS, नॅशनल ओपन इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, IGNOU आलं, इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी फॉर डिस्टन्स एज्युकेशन, युनिव्हर्सिटीज, हायर एज्युकेशन, ते तर सगळं आपल्याला माहितीच आहे. म्हणजे बेसिकली काय काय आहे या सिस्टममध्ये, ITIs फॉर स्किलिंग वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी येत गेल्या पुढे जाऊन. तर हे सगळी जी इकोसिस्टम जेव्हा तयार होते, हे स्टँडर्डाइज्ड आउटकम फॉर एम्प्लॉयमेंट जनरेशन आणि करिअर्स बेसिकली. तर मला तेव्हा लक्षात आलं, की 2 गोष्टी वेगळ्या आहेत बरं का, एज्युकेशन आणि लर्निंग. एज्युकेशन हे फॉर्मल एज्युकेशन, शाळेमध्ये जाऊन ते शिकणार आहेत. आणि लर्निंग हे कुठेही होणार आहे, हे माझ्याबरोबर, आजीबरोबर, मैत्रिणींबरोबर, फॅमिलीमधल्या कुठल्याही मेंबरवर, कुठेही मूल
इट इज सो अमेझिंग. आणि ते आपण लाईफ लाँग लर्नर्स असतो. आयुष्यामध्ये लाईफ इज द बिगेस्ट टीचर. ते शेवटपर्यंत आपल्याला शिकवत राहतं, अगदी मरेस्तोवर. सो या 2 गोष्टी खूप वेगळ्या आहेत. त्यामुळे आता मला त्यांचं एज्युकेशनवरती फोकस करायचं आहे. मग मला हे सगळे बोर्ड्स जर का असतील ऑप्शन्स म्हणून, लाईक मला आता मला कपडे घालायचे तर मला एवढे ऑप्शन्स आहेत, एवढे ब्रँड्स आहेत. तशी ह्या शाळा ब्रँड्स आहेत आणि बोर्ड्स आहेत. पण मूल माझं आहे जे सर्वात महत्त्वाचं आहे आणि तिला काय काय लागणार आहे मला हळूहळू कळणार आहे. सो आत्ता आणि आम्ही तर आर्मीमधल्या, आम्हाला तर काय म्हणजे इकडे तिकडे फिरतीचे जॉब्स असल्यामुळे काही फार त्याची चिंता नव्हती. पण बेसिक माझ्या मुलीला काय लागणार आहे, मग आत्ता इमिजिएटली शाळा, माझं बजेट काय आहे. आणि माझं एक होतं की प्लेग्राऊंड मोठं पाहिजे शाळेला, कारण आणि जवळ पाहिजे आत्ता शाळा. प्लेग्राऊंड मोठं का, कारण लर्निंग हे प्लेग्राऊंडवर होतं आणि एज्युकेशन हे क्लासरूम्समध्ये होतं. त्यामुळे ह्या सगळ्या क्रायटेरियाजमधनं जी शाळा सिलेक्ट केली ती CBSE बोर्डाची होती, म्हणून CBSE. मग मला सेनगुप्ता मॅम ज्या मला खूप छान लीडर वाटायच्या आणि त्यांच्याकडे बघून मुलींनी मोठं व्हावं म्हणून शाळा शिफ्ट केली ती ICSE बोर्डाची होती. मग तिकडनं पुढे तुम्हाला तर माहिती आहे, आधीचा माझा प्रवास तुम्ही ऐकलाच आहे. सो हा माझा टेन्शन फ्री एन्जॉयबल प्रवास आमच्या तिघींचा का झाला, दुसरीच्या बद्दलचे चॉईसेस वेगळे होते नंतरचे. पण हा प्रवास ह्याच्यासाठी झाला कारण माय फोकस वॉज ऑन द लर्निंग ऑफ द चिल्ड्रन. आणि मुली इम्पॉर्टंट होत्या, त्यांच्या भोवतीचं हे सगळं इकोसिस्टम मला तयार करायची होती. पहाटे 5 वाजल्यापासनं लाईनीत जाऊन उभे राहून फॉर्म घेणारे पण पालक मी तेव्हा बघत होते आणि मी विचारले का बरं, म्हणजे माझी मूल ह्या शाळेमध्ये एक पटसंख्या वाढत किंवा इथे शाळेत मूल जावं म्हणून माझं मूल मी जन्माला नाही घातलेलं. दॅट वॉज नॉट द थॉट बिहाइंड इट. सो ठीक आहे ना, लेट्स सी. सो हे प्रेशर कुकर नाही होऊ दिलं आणि त्याच्यातनं हे उलगडत गेला हा प्रवास शिक्षणाचा. आणि म्हणून आत्ता पण मला काही प्रश्न येतात की माझं मूल 3रीत आहे, मग आत्ता मी चेंज करू का बोर्ड, कारण CBSEमध्ये असं लक्षात येतं की स्कोरिंगसाठी जास्ती चांगलं आहे, एंट्रन्स एक्झाम क्रॅक करायला सोपं जातं. हो थांबा ना, आत्ता जर का ते मूल 1लीत वगैरे 2रीत असेल, 3रीत असेल, किती वर्षांनी ते करिअर जॉईन करण्याचं आहे. मग हे AIच्या जगामध्ये काय जॉब्स असणार आहेत आणि काय नाही हेही आपल्याला माहिती नाही आहे. डोंट टेक दॅट प्रेशर, कारण आपण ना अनफॉर्च्युनेटली सगळ्या बोर्ड्सना स्कोरिंग आणि मार्कांशी जोडलं आहे. बाकीचा आपण कुठलाच विचार करत नाही. प्रत्येक बोर्ड चांगलं आहे, तुमच्या मुलाला ते सूट होतं आहे का नाही एवढं बघायचं असतं फक्त. सो डोंट टेक एनी प्रेशर की आत्ता बोर्ड शिफ्ट करण्याची कारणं वेगळी आहेत, जी आधीच्या व्हिडिओजमध्ये पण तुम्हाला दिसतील की तुमचं मूल जे लर्निंग कर्वमध्ये कुठले आहे, काय आहे समजून घेणं वगैरे, ऑल ऑफ दॅट. बट स्कोरिंगसाठी बोर्ड शिफ्ट करणं इज नॉट समथिंग विच आय वुड एव्हर डू ऑर ॲडवाईज एनीबडी ऑल्सो. सो शिक्षण आणि लर्निंग ह्या 2 गोष्टी मी खूप अर्ली ऑन डिफरन्शिएट केला ना, म्हणून माझा प्रवास मला असं वाटतं की खूप तो सुकर झाला आणि तो मिनिंगफुल झाला, त्या मुलींच्या उपयोगी पडला. अँड दॅट इज ऑल वी वॉन्ट ॲज पेरेंट्स. सो जस्ट शेअरिंग दिस.